झालेले आहेत। वाई तालुक्याचा विचार केला तर वाई तालुक्यामध्ये सर्वसाधारण आम्हाला सोडेसाई मॅडम उत्सव बाबा सामावलेले आहे। गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे। ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात। योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही। कारण महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात। मित्रांनो, आई वडील पंख देतात ना, मित्रांनो आई वडील पंख देतात ना, पण त्या पंखांना भरारी मारण्याचे बळ कोण देतं? तर त्या पंखांना भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात। तर त्या पंखांना भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात। गुरु परमात्मा परशु प्रत्येक विद्या कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याची मोठी परंपरा दिसून येते। गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते। गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते, तर शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो। खरंच मित्रांनो, विद्यालय सुटतं हो, खरंच मित्रांनो विद्यालय सुटतं हो, पण आठवणी कधीच सुटत नाही। आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही। आपल्या जीवनात गुरु नावाचं पान कधीच तुटत नाही। म्हणूनच तर मी म्हणेल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव महा तस्मै श्री गुरुदेव महा। गुरु हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ अज्ञानाचा अंधकार दूर करणारा असा होतो। मित्रांनो, गुरु आपल्याला घडवतो, वाढवतो, शिकवतो आणि आपण आयुष्यात जे काही घडतो ना ते फक्त आणि फक्त गुरुमुळे। त्यामुळे आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप खूप मोठे आहे। म्हणून जात असता मी म्हणेन गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे अज्ञान, गुरु म्हणजे जरा गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक। आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना माझे वंदन। जय हिंद, जय कर्मवीर, धन्यवाद। शुरुआत करते। गुरु हमें ज्ञान देता है और उसी का ही कृतज्ञता व्यक्त करने का ये दिवस होता है और उसी का ही नाम गूंजता है सारे विश्व में और उसी का ही नाम गूंजता है सारे विश्व में। हम सब की तरफ से सभी गुरु को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। हम सब की तरफ से सभी गुरु को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं। आषाढ़ी शुद्ध पूर्णिमा को व्यास पूर्णिमा के नाम से जाना जाता है और इसी दिन को हम गुरु पूर्णिमा से भी जानते हैं। इसी शुभ अवसर पर हमारे महर्षि वेदव्यास गुरु का जन्म हुआ था। महर्षि वेदव्यास जी गुरु ने महाभारत इस महाकाव्य की रचना की और इसी काव्य में 8वें अध्याय में गुरु और शिष्यों के रिश्तों का वर्णन किया गया है। गुरु द्रोणाचार्य के शिष्यों में एकलव्य का नाम हमेशा लिया जाता है। एकलव्य गुरु द्रोणाचार्य का शिष्य बनना चाहता था, पर गुरु द्रोणाचार्य जी ने अपने शिष्यों की परीक्षा में एकलव्य को गुरु दक्षिणा का आगाज किया। अपने गुरु का यह सम्मान करते हुए एकलव्य ने अपने दाहिने हाथ का अंगूठा कटवा के गुरु के चरणी समर्पित किया। कौरव और पांडव में अर्जुन गुरु द्रोणाचार्य का सबसे श्रेष्ठ और प्रिय शिष्य था। वे अर्जुन को दुनिया का सबसे धनुर्धारी योद्धा बनाना चाहते थे। अपने गुरु का यह सपना पूरा करने के लिए अर्जुन ने हमेशा प्रयास किया और अपने गुरु का यह सपना पूरा किया। गुरु द्रोणाचार्य ने जैसे अपने शिष्य की कामयाबी के लिए उसको ज्ञान दिया, ठीक वैसे ही अपने गुरु हमें ज्ञान देते हैं। जिंदगी गिरवी रखकर भी नहीं चुका पाएंगे जिनका कर्जा, जिंदगी गिरवी रखकर भी नहीं चुका पाएंगे जिनका कर्जा। भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था। भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था। माँ बाप उंगली थाम के रखते हैं, माँ बाप उंगली थाम के रखते हैं, पर चलना कहाँ है गुरु ने ही सिखाया, पर चलना कहाँ है गुरु ने ही सिखाया। गुरु भगवान कृष्ण के भगवत गीता में कहा गया है कि गुरु के डांट पर या गुरु के मार्ग पर कभी गुस्सा मत होना, क्योंकि गुरु खुद मोमबत्ती की तरह
जाते हैं, रोशनी लाते हैं। याद रखना, गुरु से ही सीखकर गुरु के सामने गुरूर मत दिखाना और हमारे कामयाबी के बाद गुरु को मत भूल जाना। गुरु हमें हमेशा समय का महत्व बताते हैं। टाइम इज गॉन, नेवर कम अगेन, इफ यू फॉल देन स्टैंड अगेन, डू नॉट गिव अप अवर लाइफ। मतलब हम समय में ठीक से काम ना करें तो हमारे कामयाबी के रास्ते समय के साथ मिट जाते हैं। गुरु हमें ये कहने की कोशिश करता है, अगर रखना है कदम आगे रख, पीछे खींचने के लिए लोग हैं ना। तुम अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना। तुम अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग हैं ना। तुम कुछ करके दिखा दुनिया को, तुम कुछ करके दिखा दुनिया को, तालियां बजाने के लिए लोग हैं ना। तुम अपनी अलग पहचान बना, तू अपनी अलग पहचान बना, भीड़ में चलने के लिए लोग हैं ना, भीड़ में चलने के लिए लोग हैं ना। मगर हमारे कामयाबी के रास्ते में कई लोग हमारे कामयाबी के रास्ते में विघ्न लाने की कोशिश करते हैं, पर उसे नजरअंदाज करके हमारे कामयाबी का पर्वत हासिल करना चाहिए। हमारा कामयाबी का पर्वत हासिल करना चाहिए, पर इसी मार्ग पर कभी हमें हार मिले तो हमारे खुद के मन से कहना चाहिए, आई एम लॉस्ट द बैटल बट नॉट द वॉर। मतलब मैं युद्ध हारा हूँ पर जंग जीतना अभी बाकी है। मैं कभी हार मानूंगा नहीं और अभी हार माना नहीं। आई विल ट्राई अगेन, मैं हर मंजिल पर प्रयास करूंगा। जिंदगी के हर अंधेरे को रोशनी मिटाती है, जिंदगी के हर अंधेरे को रोशनी मिटाती है। गुरु को जिंदगी का हर हिसाब आता है, गुरु को जिंदगी का हर हिसाब आता है। लोग कहते हैं किस्मत की लकीरों में जो लिखा होता है वही तकदीर में होता है। लोग कहते हैं किस्मत की लकीरों में जो लिखा होता है वही तकदीर में होता है। अगर गुरु का ज्ञान और आशीर्वाद साथ हो तो तकदीर ही नहीं पूरी कायनात बदल सकते हैं, तकदीर ही नहीं पूरी कायनात बदल सकते हैं। माँ बाप जीवन देते हैं, माँ बाप जीवन देते हैं, पर जीने की राह गुरु हमेशा दिखाता है, गुरु हमें हमेशा दिखाता है। अगर इस दुनिया में कोई सर्वश्रेष्ठ है तो हमारे गुरु है, जिनके सामने सारी दुनिया झुकती है, जिनके सामने सारी दुनिया झुकती है। गुरु इज बेस्ट, गुरु इज इंटायर द यूनिवर्स ऑफ द कंटेंट। म्हणजे गुरु के अंदर सारा विश्व समा चुका है। ऐसे सर्वश्रेष्ठ गुरु को मैं अभिवादन करके मेरे यहाँ 2 शब्द समाप्त करती हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर। My name is Prasad and wish you all teachers very happy Guru Purnima. Guru श्री गुरुवे नमः। अयं श्लोकः दर्शयति गुरोस्नानं कति उन्नतम् अस्ति। विद्यादानात् गुरवः अस्माकं जीवनं दीपयन्ति, तेन केवलं पाठयन्ति अपि तु जीवनमार्गं दर्शयन्ति। गुरुपूर्णिमा एषा तिथि महर्षे व्यासस्य जन्मतिथि अस्ति, तेन एव एषा व्यासपूर्णिमा इति अपि कथ्येत। महर्षि व्यासः वेदानां विभजनं कृतवान्, महाभारतं च रचितवान्, तस्मात् सः आद्यगुरुः मान्यते। गुरो कृपया एव छात्रः पूर्णत्वं प्राप्नोति। गुरवः अस्माकं मातापितरः इव वर्तन्ते, ते श्रद्धायाः पूज्याः, तेषां चरणयोः मह्यं नमः। धन्यवादः। शिक्षकवृंद स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थिनी आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, आषाढ शुद्ध पौर्णिमा हे म्हणजे व्यासांचा जन्मदिवस। महाभारत हे काव्य व्यासांनी लिहिले आणि व्यासांनी त्यांना वेद व्यास सुद्धा म्हटलं जायचं। तुम्ही आज विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा साजरी होत आहे। सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना प्रथम गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आता मी काय माझ्या अगोदर तर मला वाटतं ती भोसले प्रणाली भोसलेने तर अतिशय सुंदर भाषण केलं की तिनं सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, कोशिश है कि हम आपकी सूरत बदलना चाहते हैं। म्हणजे तिनं इतक्या सुंदररित्या तुमच्या पुढं मांडणी केली। त्यानंतर ची भाषणं म्हणजे ऐकूसुद्धा नाही असं त्या मुलीनं चांगलं भाषण केलं। तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि तिचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। भारतामध्ये प्राचीन परंपरा आहे आणि गुरूंचा महिमा त्या पद्धतीनं महाभारत आणि रामायण ह्या 2 महाकाव्यांमुळे आपल्याला समोर आलेला आहे। फार काय बोलणार नाही, पण थोडक्यात म्हणजे दीक्षित मॅडमच्या अगोदर माफी मागतो, कारण त्यांचं संस्कृतमध्ये हे सगळं
जे मॅडमनी सांगितलं, दाभाडे मॅडमनी, ते सगळे वेद आलेत, व्यास आलेत, द्रोण आलेत, म्हणून त्यांची पहिली माफी मागतो. कारण मी आज चिकित्सा थोडीशी तुमच्या पुढं करणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक 22 सप्टेंबरला त्यांची जयंती असते. माझ्या मते तोही शिक्षक दिन असेल. येणारा 5 सप्टेंबरला शिक्षक दिन राधाकृष्णन यांचा आहे. ते तर कट्टर अशा आर्य संस्कृतीतून आलेले होते. वडील तहसीलदार होते. तिरुतानी या गावातून ते आलेले होते, आंध्र प्रदेशच्या. त्यांचंही ज्ञान आगाध आहे. आम्ही त्यांनाही शिक्षक दिन म्हणून म्हणतो. माझ्या मते नेहमीच म्हणजे विद्येमुळे मती, नीती, गती, वित्त येते, असं फुलेंनी आम्हाला सांगितलं. म्हणून फुलेही आमचे खरं तर सगळ्या राजकीय असतील किंवा संविधानिक गुरुच आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की माझे गुरु कोण असतील तर महात्मा फुले हे माझे गुरु आहेत. त्यांनी जेव्हा शेतकऱ्याची परिस्थिती जी ब्रिटिशांना सांगितली, त्यामुळं लोकांचं आपलं राहणीमान सुधारलं गेलं. आणि नंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं बाबासाहेबांनी सांगितलं. मी तोही 14 एप्रिलचा दिवस आपण शिक्षक दिनाच्या निमित्तानं हे करत असतो. परंतु 28 नोव्हेंबर हा महात्मा फुलेंचा स्मृती दिन, हा खरं शिक्षक दिन झाला पाहिजे, असं माझ्यासारख्या चळवळीतल्या चिकित्सक माणसाला वाटतं. आता मॅडमनी हे सगळं सांगितलेलं आहे किंवा विद्यार्थ्यांनी. मी असाच छटपूजेच्या निमित्तानं म्हणा असं नाही, छटपूजेचा कालावधी मला मिळाला बिहार आणि यूपीमध्ये जाताना. आणि कोसंबीकडे जाताना मी अलाहाबाद सोडलं. आणि अलाहाबाद सोडल्यानंतर एक धनुर्धारी निषाद शिरोमणी एकलव्य याचा पुतळा माझ्या पाहण्यात आला. मी जाता जाता थांबलो. आम्ही माझ्याबरोबर म्हणजे किशोर रसाळ मॅडमचे बंधू आहेत, ते एक होते, आह साळुंके सर होते, राकेश साळुंके सर होते, आणि म्हणजे अनिता निंबाळकर आहेत त्यांचे बंधू किशोर रसाळ, असे आम्ही तिघे चौघे एकत्र होतो. आणि नकळत आमचं लक्ष गेलं त्या पुतळ्यावर आणि सगळे आम्ही त्या चौकाच्या पुढे थांबलो आणि पाहिलं की हिरण्यधनु निषाद शिरोमणी एकलव्य हे यांचा पुतळा पाहण्यात आला. आता खरं तर म्हणजे व्यासांचा जन्मदिन द्रोणांनी महाभारतामध्ये कौरव पांडवांना घडवलं. आणि असाच एका दिवशी संध्याकाळी अर्जुनाच्या म्हणजे जसं आपली संचिता बाबर आर्चरी करते तसे अर्जुन संध्याकाळी धनुर्विद्येचा अभ्यास करत असताना त्या वादी जे असतात त्याचा आवाज आला. आणि आवाज आल्यानंतर द्रोण जागे झाले आणि ते गुरुकुलाच्या त्या आश्रमामध्ये बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अर्जुन सराव करत होता. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पारंपरिक जे ज्ञान आहे आपलं गुरुकुलातलं असेल, महाभारतातलं असेल, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग त्यांना सांगितलं अर्जुनाला, द्रोणांनी, की मी असा तुला शिष्य करेन की या जगामध्ये म्हणजे मानव जातीमध्ये तुझ्या इतका चांगला शिष्य, म्हणजे जसं आज संचिता बाबर आपण म्हणतो की आर्चरीमध्ये तिचं नाव घेतलं जातं, नीरज चोप्राचं भालाफेकमध्ये नाव घेतलं जातं, म्हणजे ही शाळेची विद्यार्थिनी आहे म्हणून मी तिचं नाव घेतोय. म्हणजे जसं आज तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये यश संपादन केलं तसं द्रोण म्हटले की मी तुझं नाव म्हणजे पूर्ण जगामध्ये मानव जातीमध्ये मी तुझं नाव अजरामर करेन. असं केल्यानंतरचा हा प्रसंग माझ्या समोर आला. आणि मग त्याच्यानंतर कितीतरी कालावधीनंतर मी अलाहाबादला गेलेलो होतो आणि मग तो पाहिला पुतळा. मग निषाद शिरोमणी त्याचा अर्थ आम्ही शोधला, माहिती घेतली. तर बाळांनो, असाच प्रसंग पांडवांचा जेव्हा जंगलात हे सगळे शिकारीला गेलेले होते आणि शिकारीला गेल्यानंतर हा बिचारा आदिवासी समाजातला कळकट मळकट असलेले कपडे, वर्ण काळा, आणि या अगोदर द्रोणांना तो कधीतरी भेटला असेल तर तुला मी शिकवू शकत नाही असं आमच्यातलं कोणी शिक्षक म्हणेल का? थोडंसं तुम्हाला प्रश्न विचारतो, मी तुला शिकवू शकत नाही असं आता राज्यघटनेनं आम्ही बांधलं गेलेलो आहोत आणि त्यामुळं आम्ही असं म्हणू शकत नाही. तर तेव्हा हे प्राचीन गुरुकुल आश्रम होतं. द्रोण म्हणजे व्यास
यांचं मार्गदर्शन होत होतं आणि त्यामुळं एकलव्याला वर्णव्यवस्थेमुळे शिक्षण घेता आलं नाही. आणि प्राचीन मला वाटतंय प्रणाली भोसलेनं सांगितलं की आपल्या डाव्या हाताचा अंगठा त्यांनी द्यायला सांगितला. परंतु हे जंगलात गेल्यानंतर हे जेव्हा घडलं तेव्हा तो म्हणजे त्याच्या त्या वेशाकडे बघून त्यांचा गुरुकुल आश्रमातला तो कुत्रा तो त्यांना भुंकायला लागला एकलव्याकडे पाहून. आणि एकलव्याकडे भुंकायला लागल्यानंतर नुसत्या आवाजाने आणि वेगाने एकलव्याने एका पाठोपाठ एक 7 बाण सोडले आणि त्या कुत्र्याचा आवाज बंद केला. आणि तो कुत्रा विवळत जिकडे पांडव होते आणि द्रोण होते तिकडे तो पळत धावत आला. आणि मग त्यानंतर हे जंगलात गेले पांडव आणि द्रोण. आणि मग गेल्यानंतर त्यांनी एकलव्याला ओळखलं द्रोणांनी. आणि परंतु आपण आश्रमामध्ये अर्जुनाला शब्द दिलेला होता की आता तू एक सर्वोत्कृष्ट धनुर्धारी म्हणून या मानवजातीमध्ये गणला जाशील अशा पद्धतीचा शब्द दिलेला होता. आणि मग तो त्यांना जाणवला, तिथं आठवला. आणि मग त्यांनी एकलव्याचं जो डाव्या हाताचा अंगठा होता तो अंगठा घेतला. म्हणजे खरं तर हे आजच्या काळात आपल्याला हे पटणार नाही, परंतु शिक्षण हे कोणालाही म्हणजे सर्वांसाठी शिक्षण आहे आणि तशा पद्धतीचं देणं गरजेचं होतं. पण त्यावेळेच्या वर्णव्यवस्थेमुळं एकलव्याला स्वतःचा अंगठा द्यावा लागला आणि तो शिक्षणापासून किंवा उत्कृष्ट धनुर्धारी म्हणून तो होऊ शकला नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये आहेत. परंतु आपण चिकित्साच करायची नाही का, आपण बदलायचंच नाही का, हे जर आपण लक्षात घेतलं तर निश्चित This is period number 2. आपल्या धडावर धड म्हणजे शरीर आणि त्याच्यावरचं डोकं आपलं आहे आणि त्या डोक्यावरचा मेंदू सुद्धा आपला आहे. ज्या पद्धतीनं या मुलांनी शिष्यवृत्तीत यश केलं, शिष्यवृत्तीत असेल, रेत ऑलिम्पियाड असेल, इन्स्पायर असेल किंवा इयत्ता 10वीची गुणवत्ता यादी असेल, या पद्धतीच्या विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं, गुरूंनी मार्गदर्शन केलं. त्यांना जे जे मौलिक ज्ञान हवं होतं ते दिलं. म्हणूनच आपले हे विद्यार्थी आज कोणत्याही प्रकारच्या जातीभेद न मानता आपण हे संपादन केलेलं आहे. म्हणून मला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आवडते, कारण कुणालाही तिथं बंधन नाही. आणि म्हणून कर्मवीर अण्णांनी शाहूंच्या विधायक कार्याकडे पाहून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. म्हणून माझ्या मते की आपण कर्मवीर अण्णांची जयंती सुद्धा शिक्षक दिन म्हणून साजरी करू शकतो. 28 नोव्हेंबर हा दिवस पण साजरा करू शकतो. हेच खरं तर आदर्श महापुरुषांनी आपल्या पुढं जेवढं कृतिशील कार्य पुढं ठेवलेलं आहे तेच खरं तर त्यांना आपण स्मरून या आदर्शांना पुन्हा कृतिशील करूया आणि तशा पद्धतीच्या आपण ज्ञानग्रहण करूया, या आदर्श विचारांनी पुढे जाऊया. अशा प्रकारच्या या गुरुपौर्णिमेच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय धर्मवीर.